एक आहे ना असं गाव आहे तिथं देव आहे पण देऊ नाही, घर आहे पण घराला दरवाजा नाही. तर साईराम भावांनो, आज आहे ना आपण आलो होतो शनी शिंगणापूरला. इथं आहे ना 150 वर्षापूर्वी ना एक मुसळधार पाऊस झाला होता आणि एक 9 फूट 5 इंचाचा दगड आहे ना तरंगात आला होता. आणि एक मेणबाळाने ना काठींच्या दगडाला स्पर्श केला आणि त्या दगडातून डायरेक्ट रक्तस्राव सुरू झाली. मग आहे ना त्या मेणबाळाने आणि ते सगळं गावकऱ्यांना सांगितलं. आणि त्याच दिवशी रात्री ना गावप्रमुखाच्या स्वप्नात आहे ना शनिदेव आले आणि ते म्हटले, मला आहे ना याच गावात राहायचं आहे. तुम्ही मला आहे ना पानस नाल्यावरून घेऊन जा आणि गावाच्या मध्यभागी माझी प्राणप्रतिष्ठा करा. मग सकाळी ना ते स्वप्न आहे ना गावप्रमुखाने सगळ्यांना सांगितलं. मग काय सर्व गावकरी गोळा झाले आणि पानस नाल्याकडे आहे ना दगड आणण्यासाठी गेले. 30-40 लोक दगडला हालत होते पण दगड काय थोडासा हालतच नव्हता. दिवसभर प्रयत्न करून बी ना दगड काय हललाच नाही. मग ते गावकरी ना तसेच परत आले आणि त्याच दिवस संध्याकाळी ना गावप्रमुखाच्या स्वप्नात आहे परत शनिदेव आले आणि ते म्हटले, मला जर इकडून घेऊन जायचं असेल तर एक मांबाची जोडी आणि एक काळे बैल असलेली बैलगाडी घेऊन या. सकाळी ना गावकऱ्यांनी सेम तसंच केलं आणि मांबाची जोडी नाही ना त्या दगडाला हात लावल्या ना दगड लगेच हलला. मग गावकरी ना बैलगाडीमध्ये तो दगड गावाच्या मधोमध घेऊन आले. मग तिथे ना शनिदेव स्वतः प्रकट झाले. मग गावकऱ्यांनी ना वाजत गाजत त्यांची प्राणप्रतिष्ठा केली आणि शनिदेवांनी ना त्यांना वचन दिलं की मी तुमचे रक्षण करीन. म्हणून त्या गावात कधी चोरी होत नाही. कोणी चोरी करणार असेल ना तो आंधळा होऊन जातो. शनिदेव आहे ना मंदिरात नाही तर चौताऱ्यावर आहे, कारण त्यांना आहे ना कुठलंच क्षेत्र जायला चालत नाही. मंदिराच्या बाजूला आहे ना एक लिंबाचं झाड आहे. त्या झाडाची फांदी जरी मूर्तीवर पडली ना तर त्या फांदीची राख राखून जाते. मग तिथून पुढंच शनी शिंगणापूरचं नाव शनी शिंगणापूर पडलं. तुम्ही कधी आले शनी शिंगणापूरला? आले असेल ना ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि तुमच्या फॉलो वगैरे करून घ्या.